नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, आपण पूर्ण उंची घेतली 13.5, 9.5ची घेतली घडी. त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंचाचं. जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागचा मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला छान असा पानाचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. मोंढ्याचा आकार दिलाय तो कट करून घ्यायचा. नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून पिन लावून घ्यायची. एक पदर ओपन करायचा आणि जी रेषा आपण कपड्यावरती आखली तीच रेषा आपण कॅनव्हासवरती अशी उमटवून घ्यायची. सेंटरला सुद्धा एक अशी रेष मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे पिन काढल्यानंतर पुन्हा अशी घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. इथे सेंटर काढायचा आणि छान असा गळा आपला तयार झाला. याला सुद्धा सेंटर काढायचा आहे. कपडा घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा असा कट करून घ्यायचा. आता पीस ओपन करून त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि जे कॅनव्हास आपण कट केलं आहे तेच घ्यायचं. सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची. खालीसुद्धा व्यवस्थित असं बघून सेंटर बघून आणि तिथे पण पिन लावायची. जी रेषा मारली त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे शिलाई मारताना कुठेही घाई गडबड करायची नाही आणि शिलाई व्यवस्थित मारायची, म्हणजे जसा आपण आकार दिला तसाच तो तयार होईल. बघा, शिलाई मारून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग जो आहे तसा कट करून घ्यायचा आहे. इथे गळ्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे आता अस्तर आणि कपडा असा पलटी करायचा आहे आणि त्याच्यावरती द्यायची दापटीप. अगदी व्यवस्थित अशी दापटीप द्यायची, म्हणजे जसा गळा बनवतोय आपण तसाच तो तयार होईल. बघा, याप्रमाणे आपण दापटीप देणार आहे. कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे सगळीकडनं अस्तर अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे. उरलेला कपडा घ्यायचा कट करून. एक्स्ट्राचा जो कपडा दिसतो तो सगळा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ज्या डिझाईन्स तुम्ही बघता तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा मैत्रिणींनो. आता टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा, इथे आपण पॉईंट टाकला आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असं आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. बघा, आता आपण कमरेला पट्टी नंतर लावणार आहे. आता इथे आपण रेष मारून घ्यायची. इकडनं मारा किंवा तिकडनं मारा, कोणत्याही साईडने रेष मारली तरी चालेल. कॅनव्हास ह्या पद्धतीने असं ठेवायचं, तिथे पिन लावून घ्यायची आहे. आणि बघा, आता इथे गळ्याच्या कडेकडेने आपल्याला असा आकार आखून घ्यायचा आहे. जो आकार आपण ती रेषा मारली त्याच्या बाजूला आपल्याला हे 2-2 इंच असं मोजून घ्यायचं आहे. आता ज्या रेषा मारल्या आपण त्याच रेषा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत.
बघा याप्रमाणे आपण हे कट करून घ्यायचं आहे. आता आपण येलो कलरचा कपडा घेतला आहे, पट्टी घेतली 1.5 इंचाची, त्याला असं डबल घडी करायची आणि एक शिलाई मारून घ्यायची बघा याप्रमाणे, आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला करायचे पलटी. याचे आपल्याला साधारण 1 ते 1.5 इंचाचे तुकडे करून घ्यायचे. आता हे आपण बाजूला ठेवूया. पहिले आपल्याला ही पट्टी क्लिअर करायची. तर पट्टी आपण इकडनं कापली, पण आपल्याला गळ्याच्या त्या बाजूने लावायची. तर बघा ह्या पद्धतीनं आपण ही पट्टी ठेवली आणि इथे आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची. त्यासाठी आपण इथे पिनं लावणार आहे आणि पट्टीला असं शिलाई मारून घ्यायची. पूर्ण कपडा साईडनी कट करून घ्यायचा आहे. आता हे आपण जे कट केलेले तुकडे आहे त्याचे आपल्याला डिझाईन बनवून लावायची. बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं, बंद बाजूमध्ये करायची आणि सुट्टे पदर बाहेर करायचे आणि ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन लावून घ्यायची. सुंदर अशी डिझाईन आपण बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुमच्या परफेक्ट डिझाईन लक्षात येईल कशी बनवली ते. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा याप्रमाणे आपण समोरासमोर ही डिझाईन अशी लावून घेतली. त्याच्यानंतर असं पलटी करून आणि जे उरलेलं आहे एक्स्ट्रा दिसतंय बाहेर ते सगळं असं कट करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे कट करून घ्यायचं आहे. आता याला करायची आपल्याला पायपिंग. बघा आपण हे कलरचा कपडा घेतला आणि इथे पायपिंग करायची आपल्याला. तर इथे अशी शिलाई मारून घ्यायची. पहिले क्रॉस पट्टी आपण घेतलेली आहे. आणि याला पलटी करून अशी आपल्याला पायपिंग करून घ्यायची. जितकी जाड बारीक पाहिजे तुम्हाला तितकी पकडायची आणि बरोबर इथे शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपण पायपिंग केली. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही जे व्हिडिओ रोज बघता, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा. बघा याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूनी पायपिंग करून घ्यायची अगदी छान अशी. आणि त्याच्याने आपल्या काय होईल, डिझाईनला सुंदर असा लुक येईल. तर बघा आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर ह्या बाजूने आपल्याला ही डिझाईन लावायची आहे. जर आपल्याला त्या बाजूने लावायची असती तर आपण पट्टीला उलट्या साईडनी कपडा लावून आणि मग तिकडनं बनवलं असतं. आता चौकोनी 2x2 चे तुकडे घेऊन त्याची सुद्धा आपल्याला ही डिझाईन तयार करून घ्यायची. बघा अशी डिझाईन आपण बनवून घेतली आणि ती आपल्याला लावायची गळ्याच्या ह्या बाजूने. बघा याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची आहे. बघा जिथपर्यंत ती पट्टी येणार आहे तिथपर्यंत आपण ती डिझाईन लावून घेणार आहे. त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. बघा ह्याप्रमाणे आपण इथे लेस लावणार आहे. तुमच्या सुंदर साडीला सुंदर अशी डिझाईन बनवा, म्हणजे तुमची साडी कशी घेतली तुम्ही दिवाळीला त्याची अगदी छान अशी दिसणार आहे.
बघा इथे आपण लेस लावून घेतली, इकडनं पण आपल्याला हे आता जॉईंट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ठेवून आणि इथे शिलाई मारून घ्यायची. दोघं बाजूने आपल्याला शिलाई मारून ही पट्टी आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे नॉड घेणार आहे आणि इथे आपल्याला ह्या डिझाईनमध्ये ही नॉड ओवून घ्यायची. बघा साधारण 1-1.5 मीटर नॉड घ्यायची, म्हणजे कमी पडणार नाही. बघा ह्याप्रमाणे आपण इथे नॉड ओवून घेणार आहे. एकाआड एक पदर असा ओवायचा येतो. बघा याप्रमाणे आपली नॉड ओवून झाली. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे नॉड ओवून घ्यायची. एकाआड एक ओवायची, म्हणजे सुंदर अशी डिझाईन तयार होते. बघा आता नॉड ओवून झालेली आहे. इथे आपण ही पॅक करून घेऊ, म्हणजे निघणार नाही आणि बाकीची नॉड कट करून टाकू. त्याच्यानंतर आपल्याला लावायची कमरेला पट्टी. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं, वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. त्याला द्यायची दाबटीप. आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला नॉट बनवून घ्यायचे. लटकन बनवायचे सुंदर असे, साधारण 3x3चे असे चौकोनी तुकडे आपण घेणार आहे. 3x3चे चौकोनी तुकडे घेऊन त्याचं असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे आणि ह्याप्रमाणे टोकं दुमडून त्याचं सुंदर असं लटकन बनवायचं आहे. बघा ह्याप्रमाणे आपण हे लटकन बनवलं. दोघंही लटकन आपल्याला एकसारखेच बनवून घ्यायचे. साधारण वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला दोन्ही नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे. बघा अगदी सुंदर असे नॉट आपले तयार झाले, लटकन तयार झालेले आहेत. आता आपण घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी, आणि ह्या डिझाईनमध्ये आपल्याला पूर्णपणे मणी लावून घ्यायचे. इथे आपण हा मणी पॅक करूया आणि ह्याचप्रमाणे आपले सगळे मणी लावून घेऊया. बघा आपले मणीसुद्धा लावून झाले, डिझाईन पूर्ण झाली. मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.